रोजच्या प्रमाणे उठलंय, फुकटची चाय पिलंय. तेवढ्यात पप्पांचं फोन इलो आणि माका विचारतात काय रे काय करतस. मी म्हटला बसलोय तर माका लगेच बोलले तुझ्याकडनं आमका तीच अपेक्षा, बसा नको. गप जा आणि ती गाय लावलेल्या रानात ती पहिली आधी घेऊन येत. मग तसोच निघालय गाय खाणू. थंय गेले तर ती माऊली माझी काय जणू वाटच बघी होती. मग तिका म्हटलंय चल बाय जाऊया घरात. तर तिनं माझ्याकडे बघून तोंडच फिरवलाय. नंतर गाय जशी बाहेर पडली तसं लगेच गेट लावून गेले. पण माका याक तर काय समजत नाही, मी ती खाणू गेले की ती माका आणू गेली. कारण ती थांबलेलीच नाही. मी गेट लावसर पाठी थांबले तर ती पुढेच गेली. गोट्यात तर तिका कसो बसो घेऊन येलोय, पण ती काय माका बांधूकच देत नाही होती. मी तिका म्हटलंय तुका बांधल्याशिवाय मी काय आता घरात जाणारच नाही. ती माका लगेच म्हणतं मी तर तुका बांधूकच देणार नाही, तुका काय करूच आता करून घे. पण नंतर कशी बशी म्हणजे किती वेळ लागलो तर माकाच माहित, कशी बशी तिका बांधलंय. घराकडे गेले तावस काल आणलेले कुर्ले साफ करी होती. माका म्हणता मला व्हिडिओ काय करू तर तू पण साफ कर. नंतर मासे होते त्या तव्यावर गरम करून घेतले आणि हळूच वाकान बघले कुर्ल्यांचो रस्सो झालो की नाही. कमाल है यार. तेवढ्यात पुढ्यात सगळं जेवण घेतलं आणि जेवक बसले. तेवढ्यात आऊस म्हणतात जेव फुकटे. तेवढ्यात संध्याकाळी परत पप्पांचा फोन येलो आणि माका म्हणतात काय रे गायक सोडलंस काय. तर म्हटलं होय सोडलंय. तर नंतर माका म्हणतात गायक सोडलंस आता गोट्यात जेवढा शहाणा तेवढा सगळा काढून टाक. मम्मी म्हटलंय मी नाही काढतलंय तुम्हीच काढता. माका लगेच म्हणतात कसे जर नाही काढलंच होतं संध्याकाळी घराकडे गेल्यावर काय करीन ता बघ. आता एवढी धमकी दिल्यावर आपल्याकडे काय शान काढूच होता. मग सगळी साफसफाई तेवढी करून घेतलंय आणि पाणी हाणलेलं नाही होतं. आता पाणी सगळं हाणलंय आणि 5-10 मिनिटं माझी गेली तर पण सगळं साफ करून घेतलंय.